श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री अध्याय 40 जय जय पंढरीनाथा पुंडलिक वरदा भूमिनी कांदा दीनबंधू बंधुनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागील सर्ववचन तू बोलविले कृपे करून सुचित्र पटनाथे जाऊन इंद्राचा गर्भ घेतले इंद्राचा पटन जिंकला वैभवशोधले केला तरी विस्मय पोचला अडचणी उदयात मोहतो वासुती रजासुती सदरकडे गुणवसते एदा लेखी वागला सेवनी स्वादाना मग स्मरण प्रथा सांगते हा वेदा मध्ये कोण स्वरूप हरी आकाशावर प्रताप हरी अंत करून लोक सांगितलेला आठवची तरी माता कशाचे सफळ देव धाने धाने पळ नाटा श्री रामळ आता देसे कळना तरी अंत करून उपाय असे करावे की देव हा कर्माची म्हणा स्वरार महाराजा याचा पूर्णता हमारा पती उदाहरण नामाचा प्रती आणि महाराजांना पती राणा मायते तरी तो येते मनुष्य कसा त्याने कवा भावाचा त्याने जनाचा राजा गेली एवढे प्रकारची मग ते देवाला पाठी धावून भक्तीच्या पारापोटी पूर्वजुनी नामापोटी कार्य साजरी केली याचा वरते तपोद्वीज परमकृष्णपरनाथ प्रेमाने महाराज कोणा प्रकल्पाचार्या नवरी बोले नंतर महाराज म्हणतात भजन मैदान सुद्धा उपजेचे नाम कसे उपजेचे करता मलवटी भजनाची घेऊन भेटी समोर त्याच्या काही शेवटी भगवंतीचे नाम बोधिलं तरी त्या देवाच्या कार्याचा गुण भेटी समोर त्याच्या काही शेवटी भगवंतीचे नाम बोधिलं तरी या त्या पाचन कार्य त्याचा बोलणी काम विमाने अमृत करून पाठावे महाराजा या प्रेमाचे नाद आजसुद्धा अपरपुरीत अमरपुरीत गुरुनी तुम्हाला येतो दृष्टीची निर्मावा देशकाला मस्तमुखाच्या वडता जळ हरी शक्ती कळा मुक्ता पड तुझे तीर्थ पळवून होणार काम्या ऐसे एकूण गुरुवचन परंतु शास्त्र नाही ना मग रती मागणी पाठवून उपचरिता वाचाली उपचरिता वाली त्याने आणि माझं काम म्हणत उदले करून समुखाते पुण्य करी आता तू तरी गाले करून हरण धावणे पाय मच्छी रणंगला उपरी तत्सवी किंवा जावे म्हणत मिळे मग ते आता पवारतीत म्हणून आले अमरपुरीत समुखाची सभोवृत्य ते हस्ते संपादक अवश्य निवसुनाथ तत्काळ माने बैसत गतिकास निवसुनाथ लक्ष्मी पाहतला तो वर्षक्रमात धर्मनाथ तरुणी माणिका गोपी चिंत राजसुत गतिकास निवसुनाथ अडवणीनाथ तिथं साणिक्य न्याय झाला असेल याचा संपादन वसंतराज मच्छिंद्रनाथे मच्छिंद्रनाथे औचटपणे देखत असतात भगवंतोनी वचनाते समर्थ महाराजा भगवनाथ वसून येऊन मिळतात पाणी विष्णून ज्ञानाने गंधन अमराचे सांगत असे बहुतान परिकरण भाषण जरा केले मान उग्र वचनाते पूर्ण अशपणे केले मग जागतिक आणि पाच चौरंगी गोरक्षक गोपीचंद्राने जोगी अड झाले विमाने ओढवलेला पटन रोड झाले विमान राघोपीत मध्ये व्यसन समागमी घेतले उपरी विमाने होऊन बारी झाले बड आपला तेथून तेथे वट सिद्ध नाथ पाहून आरोड घेतले आरोड केली विमाने तेथून परिस्थिती काम विमाने चालू इच्छेले वेम ते गौतमी देसाव नाथ उत्तम जरी वर्षा असे या परिचित करते मी पाठी आसुत नाथ चरपटी अवधीचा रामपणी काठी सर्व घेतला महाराजा तेथून पुण्य मानती नित्य क्रम नामाने पाहत झाली मायने तेथे ऋणसिद्ध बोलणे अड गेले विमाने असून नाथ परिवारासित विमाने झाले स्थित चौरी शिक्षित असत अमरपुरी पाचले विमानित ग्रामद्वारी समोर आला उतारी रम पौर्णिमा गोत्री चरणांवरी लोटला सकाळ पूर्ण नमन येत सतरा ससरणायन आपल्या असून वैसून षडप कार्य पूजले भगवंत कृत्य मनकामना अगोदरा सकल जना आणि महाराज बोलताना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती मच्छिंद्रनाथ मती सुब्रह्मण्य एकमात सेंद्रिय स्नान होतो येथे तेथे करावा उपचर्य सुगंध घेऊन पाहत झाले अटके कोण येथे साहित्य होते पूर्ण यांनी आरंभ मांडला दंपती वैशिष्ट्य मंत्र पुरुष निग्रह आपण यज्ञामध्ये नोंदवितना स्वाहामुनी पंडित आहे किती परी किलोमीटरचे सिद्धांत अठ्ठावी पुणे होते अद्भुत 158 नाथ मच्छिंद्र काढला मग पातळी पचरितात मंत्रवृत्ती वस्तू समर्थ सेंद्रिय भूमिनाथ कोण ग्रामी जिल्हा एरोनेच्या ग्रामसेनेत अठे गुण विख्यात विराजित त्रिकुल सिद्ध मिळनाथ पाचकोटांची मोह चेरी वसून प्रत्यक्ष नावण मिळनाथाचा किलो तळरत्न पाचवणे एक क्षण पेटी केली उमिता पनक्षणाने क्षण एक काही मालिक महाप्रवाही मच्छनाडे टिकले दानाते न्यावती प्रवाही झाली मच्छिंद्र येती पुत्रमधून निश्चिती अभ्यासाची बेसना अभ्यास करता मिळनाथ वस्त्र शिक्षकाशी बोलत आणि महाराज तुम्ही पैसा असलेला तरी दवादांत उपचारी वस्तू
वसुने कामावार्थ सुरसू एसी बोलता प्राणी विशेषू अमर काळा समजा मग हातीच्या सोडून निर्णय कंगन उसात असले स्थापन मग पाहुणे बहुधा प्राणी दृष्टी बोलकी बिलोकी ऐसे सेवा कथा संपन्न तो उदयतली मज हृदय येऊन प्राण सांडी करावी एरेकडे विनाश विद्या अभ्यास येतो तो समज जाऊन सापेक्ष इंद्र मोहन विषयातलासी निकट होतो जागेवरती विद्यापती ते कसवंत वासरपती आता कशाला लादले देव सर्व पराठी सकल लादले आता वटी उपरे वातो कृष्ण विद्यापाठी आता प्रेरणास लादले ऐसे विद्यावता सगळा परमहंसला ससर नाही न परी कसं होता एक अभ्यास तत्व मनवरी असं होईना असं होणार्पणार्थी आहुती मग पावणी पुन्हा समाप्ती मग जेव्हा प्रार्थना जाते अर्ध पूजे बैसला मग उद्या कोणी सांग पांग उभरे ते दरनाथ पूजने अंग वसुने सांग देवणी गोरविले सगळं वचने कनासने भारेला जुनाने पाणी सर्व समजवते मानवदनी नाथ वचन माझे परिसा माझे कडला काढण्या परी आपण सहन कर समुद्या म्या मूर विशोधोनी माये अभ्यास विद्येते निगतीचा प्रताप गण मग सापडले विद्यारत्न तरी आपल्यावर देते ते सनात पणी मरवावे ऐसे बोलता मरणात सना सेवत असते कृत्य भगत गोपणी परम चित्तांत शापाचे बोलताती म्हणून इंद्राची कृतिम आणि कटक करता कारण तरी जो नेती विद्यार्थी होई तुझ लागे याचा पोता सगळं जाती मग उपजे कोसो वाच स्मृती बोलण्या कारण युक्ती दृष्ट केले चित्तांत म्हणती मला शाप मोचेन पुढे गोला पाय वचन मग तुम्ही त्या करत पाराचा इंद्र आणि गौरशत बाहेर ती आचार्य ती विद्या पडेल तत्वता परिनाथपती क्षण होता पत्रावरी पडेल ऐसे बोलणे शिवाय विमान उडून झाले समजते खाली उतरणं म्हणते नाना चित्तभ्रमणाते एकीकडे म्हणत दक्षिणे असे पर्वत दर्शन पण निश्चित तीव्रपणे आचरेला परी क्या आचरित तीव्रपणे मुद्रप्रयोगी सोडी पाणी त्यांनी सोडी नोटनी मी मला तिने भेटला ते म्हणे कन्या जीवन आणि कोती कमडल बंद परित्रस्ती प्रवाहून इंद्राणी पडेले ऐसा तप करून स्वतःने चित्र जाऊन उपरणाला करता तिकडे बोलते दिसे लोटले शतदशपर्यंत पटपट मिळले नाथ मग एवढे स्वतः स्वतः उत्तर राहिले म्हणजे त्याला जाती पुरी मच्छिंद्रासी माय पाहू म्हणती जाना की तो चालत गती करवा विरी गाता गे विपेर तो नाथ परम सुंदर बडवाल ग्रामी समाधी पर नाथ असे की रीट ग्रामी मानंद जाता देते निरालेले नाथ सपड दोन ज्ञान व्यतिष्ठ होता ते करताती हृदयाला पाता बोली विनाथ गेला स्वर्गाला गुणी येणार कोणी वृक्ष मुनी दत्तात्रय राहिला गोपीनाथ नाथ सो सामर्थ्य गेले वैकुंठात विमान पाठवून त्याने घेऊन भेट गेला से पुढे चौरेशी सिद्धापासून नाथ पंथ निरनाथ सामर्थ्याने येथून चरित्र संपूर्ण सुरनाथांचे महाराजा तरी आता सांगतो पासून कथा वर्तली कवन प्रथम आते गणपती स्तवन सुंदरपणे विरविले उपरी सामने देत्यक्षिती आणि नक्षत्राचे जन्मतिथी तो पत्रिका समाप्रती तपाला घेत असला या प्रसंगाचे श्रवण पठन बघा कोणत्या अध्याय केला ते कर्तव्य करून तरी समंत मानावरातून जाईल त्रासुनी महाराजा पहिले अध्याय चौकड कधी द्वितीय अध्यायात नंदन विद्यार्थी गेला अनुग्रह देऊन उपरीनाथ पत्र अस्वस्थ जाऊन शेतजंत कळा सारली तो अध्याय करताना ते पठन अपार धन लागले संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी पैसून तरी हरला दरिद्र तृतीय अध्याय मच्छिंद्र मारुती युद्धाप्रवती क्षतक्षिती युद्धकृणीपराती एक चित्ते झाले असे त्याचे झाल्या पठन चतुर्थी लक्षण मुष्टिविद्या साधन दया उदसवरता चतुर्थ प्रेमदिनी कथा अष्टपुरे चांगलं समजता तरी ते वसूलता त्याला मुठी भेटले तो अध्याय ते पठाला करता चकिल कपटात ते कपटाची बंद घेता शत्रू पराभूने सर्वता निरंतर शांती मिळवेल पाचव्या अध्यायाचे कथन भूते घेतले प्रसन्न करून अष्टपती जिंकले विजय झाला मच्छिंद्रा ती कथा नित्य करता पठन भूता संचालन होई त्या घरात कारण आली असता ती सोडून परमता असे करुण्या सहाव्या अध्यायात शिवस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्धपूर्ण प्रसन्न चित्त वश झाले असले ती तो अध्याय नित्य करता पठन शत्रू लागे पडले मोहन निष्पट तो करुणी मन इंकर विद्वानीचा सातव्या अध्याय उपरकथा जिंकून विरवल गेले केता मुक्ती स्वभावाचा मच्छिंद्रनाथा इच्छे समान झाला ती कथा नित्य गाथा ऐकता लिप्त लोई 84ची कथा झाली असली भेटेल सर्वता चिंता वेता हरतील नकील भयापासून इथपर्यंत मुक्त होईल जणी एक म्हणत त्रिकाणी अभ्यासनी फलप्राप्ती केली आपले अध्याय सगळं कथन पाशुपताराचे रामदर्शन रणविद्र राजा जिंकून केला प्रसंग देसी तो अध्याय नित्य गाथा ऐकता आपला सका देशावरता तुकराची मुनी भेटेल तत्वता चिंता वेता हरले की नववे अध्याय कथन मोरक्षाचे गुण जन्म उपरे शिवनीमध्ये बद्रिकाश्रम विद्या नव झाला असे तो अध्याय नित्य गाथा ऐकता साधील विद्ये इच्छिल अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14वा विद्या करुण राय दशम अध्यायाचे कथन श्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुतार्थी पाठवून अर्थ किलो तळेचे पुरविले एकात्मिक अनुष्ठान संजयने पाठ करी गौरनंदन गैरीनाथाचा झाला जन्म कथन पुत्र
तो त्या पटन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुने वाचतील होऊन जाणं जगी संतती मिरवेल उपरे गोद्रमाचा यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ तो एक दश ते पटन करता नित्य अग्निपीडा होईल आणि जायचे धाव थोडा मुलीचा काय दोष असतो तो जाऊन संपत्ती विशेषतः संततीचे भोगेल की 12व्या ते एकतन जालिंद्र गुरु केला अत्रिनंदन उपरी कणिकाचा गुरुजन तो भले देवाची तो अध्याय पटन शोभन पावे कोणी देवता जाण शोभित असलेल्या उद्देश म्हणा सुख सर्व त्यांचे देते 13व्या अध्यायात म्हणा तिचे प्रसन्ननाथ ऊन गेले रसनाथ ब्रह्मरूपी आगळे तरी तो अध्याय आपण श्री दत्तेचे दोष सगन त्याची ओळी सकल व्यसन उद्धले पूर्वजा चतुर्दश अध्याय कथन गर्दित जालिंद्र गोपी चंदाणी श्री बोले घातली नेमून गुप्त निशिमादारे तो अध्याय करिता पठन असे बंद कारागृही कथा तरी त्याची ओळी मुक्तता निर्देश निवर्तेल पंच तुम्हाला मावशी वाचायच्या बरं का अध्याय पंचदशातोळागतन आणि कामावर युद्ध करताना उपरिसराच्या जाऊन आधी ते पूर्ण गेले तो अध्याय करताना ते घरचे दाराचे कल्याण नित्य कृत शांती पावनी सर्व सुखात निर्वपणे नांदिलं 16व्या अध्यायात काही काव्यतला गोपीचंदाते तरी तो देवाची नित्य नित्य दुस्वप्नाती नाशले सप्तदशी अध्याय कथन जालिंद्रला कार्यकर्तेतून उपरीनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंद अर्चिला त्याचे अध्याय कथन बद्रिकासन गोपीचंद जाऊन तपापूर्ण वगैरे उडवून तेवर पणीसरला अति अध्यायाने ते पठन करता ब्रह्मा ते नासिले सर्वता पुरोजगुपी बाकी असं सुद्धा होईल त्याची 19व्या ते गोरक्ष कारण भेटला मानतो श्री रामा प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन त्या मोक्षार्थ साधेल 20व्या अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटेचे कारण गोर क्षेत्रात जाऊन ने संपन्न झाला तो अध्याय पठन करता गोड लागली असेल अत्यंत वेळ तरी तो चेष्टा जाऊन दड एवढे प्रपंचातील 21व्या श्रीराजातून मच्छिंद्राचा काढले गोरगणने नाना परिमोदन मन दुष्कर्मात निवेदले तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहु जन्माची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तपलोकी मिळविलं 22व्या कोटी ग्रामे गोरक्षनाथ मारुनी पुन्हा विठ्ठल मंत्री करून मच्छिंद्रा मोहे करुण्या तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थी अपुत्र तत्वता तो विद्यावंता विद्वजना मान्य की 23व्या शाळा कथन मच्छिंद्र घोषणात जाऊन स्वरमटिके करिता सुन गर्वगिरी केला असे आणि केला ते उत्सव तरी अध्याय पठन नित्य भावे करता करी सुवर्ण अखंड राये बरुणी 24व्या वर्धनाथ त्यामुळे आला कलंकी देतो तो अध्याय करता पठन नित्य बाळात्या नासेल बाळात्या जन्मांतरी तिने समज वांचवती नाही तरी ते नासेल संसारी सुखी वेळ बाळ वाचे 25व्या गंधर्व सर्वोचन रास व झाला शापे करून तरी तो अध्याय केल्या पठन शाप मंद मारेना आणि मानवी नंतर जन्म होणार नाही त्या कारण आरोग्य काय पतिव्रता कामना पुत्र गुणी होईल 26व्या अध्यायात मनगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रमवर्ती सुत एकचित बेटी ओढी राहिले तो अध्याय करता पठन ओ त्या जाती नासन ओटी पाठी शत्रू संतान राहाय मुन्या 27व्या अद्भुत कथन राजपती राम विक्रम घरचे होऊन लग्न दत्तान मुगला दिला तरी तो अध्याय करता पठन पदूची पाविले पूर्वस्थान विधिवस्तू पुन्हा वर्धन सापडे त्यासी 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात नित्य उर्वर्धनात पूर्ण तपास राहा तो अध्याय करता सरळ पठन त्या भाविकांचे होईल लग्न कांताला आपल्याला गुणवान सदा दत्त सेवेचे 29व्या अध्यायाचे चरित्र भरतरिवृत्त पवित्र पुरुषांत अत्रिपुत्र गुरुनाथ पैकेला तो अध्याय ते करिता पठन सुटेल क्षेमरोगापासून आणि पीडिताची वार्ता जाण काल त्रिगणना 30व्या अध्यायात जन्माला चौरंगीनाथ परितेर पठन करिता तस्कर दृष्टिबंधन होय 31व्या जन्मात तपापेश्वर हिमालयात तरी तो अध्याय पठताना ते कपट मंत्र चालती 32व्या जन्मपतन वैचित्र त्रिविक्रमधी संचरण 12व्या राज्य कोण रेतीचे पुत्र दिला त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता अध्याय कारण गंडांतरी करून येथील विघ्न आपोआप टळतील की 33व्या गोरक्षनंदन वीरभद्राचा घेण प्राण मच्छिंद्र शेव स्वर्गावन मैवती उतरले तरी ती कथा करता पठन म्हणून माताची निर्शीन विघ्न झालेले नव्हता श्रवण विडार्य त्याची 34व्या जन्म मोनी भेटल्या अत्रिनंदन सदस्थिती काढवून गेला असे महाराजा तरी ती कथा पठन करिता पठन जाणे कोणत्या कार्याकारण तो सिद्धार्थ साधे कार्य साधून इशित घेऊन येईल की 35व्या पुन्हा कथन रेवण झाला विद्यावान तो कुटुंबी जाऊन बाळे आणले मित्रांची परिधी कथा करता पठन महासिद्धीने उदार कारण वेशाचे गुण उदाहरण गावी लाटकेन लोकपरी 36व्या कथा जन्म झाला वाटा सिद्धनाथा असे कृषी झाला राहता त्याची मातीसी ती कथा करता सर्व पठन सर्व उच्चिक दोष दया कारण झाले विषयांची उत्तीर्ण म्हणजे केले अध्याय तो 37व्या अध्यायात नागनाथाची गुरु
उपनिषदे वचना जिंकेले मिळवी ही कथा करता सम पठन सदनाना लागे कुशीलपण लागले त्याचे उल्लेखन विद्या भूत होण्या 38व्या पटकनाचा जन्म होणी दत्ता परीक्षा देऊन विद्यमाच्या कोणी संपन्न तीर्थावळी दाळीला ती कथा सुरस तरी ती कथा सुरस थोडं पठण होता त्यास हिमंता प्रमुद्रा नवजुनास शांत होईल सर्वसे 39व्या कथा सरपणे जिंकिले मरणाता हरियाला देव समजता तरी ख्याती लागली तरी तो त्या करिता पठण तो इत्या जाता तपोधन शस्त्र बाण पावण जे गुण येले की यावरी चालकाचे कथन सरनाथांचे पाठशासन तर घेऊन यमन विद्यार्थी अर्थ पुरीला तरी 40व्या नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिले अर्था यशतीश्वरी योगिता पुत्र पौत्री नांदेल अगा ग्रंथ नवे भक्तिसार आणि गोरक्षाचा किमयागार परिपालोटनी भाषांतर महाराष्ट्राक्षरी एकीला तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहून पठण करून ही 40 प्रसंग मंत्र निर्माण महासिद्धीचे असते की ह्या 40 वाद्यात्र मंत्रयंत्र सुखकारक असे अति पवित्र दुःख दरिद्री हरण सर्वत्र गोरक्षाने निर्णय पठन करता शर्मा समिती 2 अध्याय त्या कार्याप्रती ते मूलकारी मूल निसंशय चित्ती पठन करूनही पावे या परिवाचिताना जयरी तरी संग्रह करूनही ठेवावा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यांचीच घडेल एक कुसुम झोपडीवरती चला ममा ममा कार्याप्रती नवनाथ वंदनयुक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पावा चमत्कार सांग नवनाथ उडविणे अंग कार्य तुमचे करते की तरी असो विजय संपत्ती नांदो सूर्यांच्या सत्यांच्या ग्रहाप्रती सुत हिची भ्रांती मालून रे देवाते शक्य 1740 प्रमादी नाम ज्येष्ठ मास शुक्ल शुक्लपदेश ग्रंथ समाप्त झाला स्वस्ती श्रीमती कथा सार समंत गोरक्ष काव्य मयागार सदा पुरुषित भाविक चतुर्षो मध्याय ओढा श्री कृष्णार्पणमस शुभम भवतो श्री नवनाथ भक्ती सारा चतुर्षो मध्याय समाप्त नवनाथ भक्ती सारा ग्रंथ समाप्त श्री गुरु दत्तात्रय चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु नवनाथ महाराज की जय निरंजन हरे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री ईश्वर महाराज की जय गंगाधरी माता की जय सद्गुरु परमपूज्य महाराज की जय श्री स्वामी समर्थ मम्मी की जय श्री महाकाली महालक्ष्मी मां सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय सदानंदाचा जय मल्हार श्री गणराम महाराज की जय श्री गणराम महाराज की जय श्री गणराम महाराज की जय नवनाथ महाराज की जय लोक निरंजन आदेश भारत माता की जय स्वामी झालेली सेवा एवढे आले लक्षात.